राळेची एकदम रबडीदार अशी छान टेस्टी खीर तुम्ही कधी खाल्ली आहे का? पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त अशी राळ्याची खीर लागते. हल्लीच्या पिढीला म्हणजे खूप सारे लोकांना राळ्याची खीर माहिती नाहीये. पण ज्याला माहिती आहे ना, त्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडणार आहे आणि ज्याला माहिती नाहीये ना, त्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण की राळ्याची खीर म्हणजे बिलकुल आपण म्हणजे मिस करायला नाही पाहिजे. इतकी भारी लागते खायला. तर इथे 1 वाटी मी राळे घेतले आहे. राळे हे बिना सालीचे राळे आहे. दुकानामध्ये सालीचे राळे आणि बिना सालीचे राळे दोन्हीही राळे भेटतात. पण आपल्याला घेताना बिना सालीचेच राळे घ्यायचे. कारण की चुकून आपण जर सालीचे राळे घेतले ना, त्याचा खूप जास्त त्रास असतो. त्याची साल काढा, त्याला थोडंसं कुटून घ्या, मग त्याला पाकडून घ्या, मग त्याची साल काढा. एवढा त्रास एवढे झंझट करण्यापेक्षा आपण बिना सालीचे राळे घ्यायचे. 1 वाटी राळे घेतलेले आहे. चांगले धुवून घेतले 2 ते 3 पाण्याने आणि 1 वाटी राळ्यासाठी नाही ते मी 5 वाटी पाणी वापरलेलं आहे. म्हणजे एकदम परफेक्ट असं शिजलं जातं. त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि 4 शिट्ट्या कुकरवरती काढून घ्यायच्या. आणि आता बघू शकता तुम्ही कुकरवरती 4 शिट्ट्या कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्याच्या नंतर गॅस बंद केला. त्याची वाफ निघून गेली. वाफ निघून गेल्याच्या नंतर कुकर खोलून बघायचा तर राळे एकदम परफेक्ट असे शिजलेले आहेत. इथे कढाईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यानंतर इथे उभे पातळ असे बदाम आणि काजूचे काप करून टाकले. त्यानंतर 4 ते 5 किसमिस टाकले. आता किसमिस फुगेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये दूध टाकायचं. दूध टाकल्याच्या नंतर उकळी आली की याच्यामध्ये शिजलेले राळे घालायचे. तर आता यामध्ये जरासं दूध कमी पडलेलं आहे. त्यामुळे मी अजून थोडंसं दूध घालत आहे. राळ्याची खीर बनवताना ना जरासं पातळच बनवायची म्हणजे ती जरा थंड होत चालते ना तशी तशी घट्ट होत चालते. तर आता इथे 1 वाटी मी साखर घेतली. आपल्याला याचं कॅरेमल बनवायचं आहे. जर तुम्ही गोड अजून खात असाल ना, तर त्यानंतर तुम्ही अजून थोडीशी साखर वरतून खिरीमध्ये अशीच घातली तरीही चालेल. आता कॅरेमल कॅरेमल म्हणजे मी यासाठी बनवत आहे, जेणेकरून आपल्या खिरीचा चांगला रबडीदार असा कलर येईल. तर तुम्हाला जर रबडीदार कलर नसेल हवा, रबडीसारखा कलर नसेल पाहिजे, तर तुम्ही अशीच साखर वरतून घातली तरीही चालणार आहे. तर आता इथे मी कॅरेमेल बनवून झालं आणि त्यानंतर खिरीमध्ये ओतून घ्यायचं आणि पाहू शकता खूप सुंदर असा कलर याला आलेला आहे. आणि त्यानंतर मी इथे आपले वेलची असते, ही वेलच्या मिक्सरला साखर घालून वाटून घेतल्या आणि त्याची छान अशी चाळून पावडर करून घेतली. इथे 1.5 चमचा एवढी मी पावडर टाकून घेतली वेलचीची आणि मस्त झटपट अशी आपली राळ्याची खीर तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. तर चला बाय.